जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात वादळी पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलंय। या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातील संबंधित संचालक चंद्रजीत चॅटर्जी आणि ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। बैठकीत पीक विमा योजनेतील विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये आढळणाऱ्या तांत्रिक त्रुटी, नावातील चुका तसेच कमी दाखवले जाणारे क्षेत्र या संदर्भातील समस्या तातडीने दूर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। याशिवाय हवामानाच्या अचूक नोंदी उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्थानिक पातळीवर वेदर स्टेशनची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला। शेतकऱ्यांना अधिक संरक्षण मिळावं यासाठी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाचा पीक विमा योजनेत समावेश करण्याची मागणी सुद्धा या बैठकीत करण्यात आली आहे। जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या पपई पिकाला सुद्धा विमा संरक्षण मिळावं याबाबत सकारात्मक चर्चा झाली। केळीसोबतच पपई उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा भविष्यात विमा कवच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। पीक विमा मंजुरी प्रक्रियेला गती देऊन प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याची हक्काची नुकसान भरपाई विना विलंब मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले। संकटाच्या या काळात सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई करून योग्य दिलासा देणं हीच प्राथमिकता असल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। शेवटच्या पात्र शेतकऱ्याला सुद्धा मदत मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। एबी न्यूज मराठीसाठी शाखेर शेख, जळगाव।